नमस्कार मित्रांनो, परफेक्ट सायन्स ड्यूड मध्ये आपलं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण केमिनोफोर अर्थात पोटॅशियम परमॅंगनेट आणि अर्थातच परमॅंगनेट आणि आणि ग्लिसरीन ह्यांची रिएक्शन करणार आहोत. तर ही रिएक्शन खूप धक्कादायक आणि गमतीशीर आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगतो की हा प्रयोग घरी करून पाहू नका. हाय निलेश. हाय मित्रांनो. मी पण उत्सुक आहे बघायला की केमिनोफोर आणि ग्लिसरीन एकत्र आल्यावर काय होतं. तर आपण थोडे साहित्य रिअरेंज करूया, आपल्याला थोडीशी जागा बनवूया. तर मी एक पेट्री डिश घेतले आहे, त्याला आपण उलटे करूया अशा पद्धतीने आणि त्याच्यावर आपण तर आपण केनो प्रमाण थोडंसं टाकूया, झाकण उघडूया. केमेनोफोर म्हणजेच पोटॅशियम परमॅंगनेट हा एक ऑक्सिडायझर एजंट आहे आणि ग्लिसरीन एक चिवट आणि चिपचिपा पदार्थ आहे जो गोड आहे. आणि आता हाच आपल्या प्रयोगाचा नायक आहे. आहा, म्हणजे आपण या दोन वेगवेगळ्या पदार्थांना एकत्र करून काहीतरी धमाका करणार आहोत का? अगदी बरोबर, पण थोडी काळजी घ्या, हा प्रयोग थोडासा धोकादायक आहे. आता आपण ग्लिसरीनचे थोडेसे थेंब केमिनोफोरवर टाकूया. आता मी ग्लिसरीनचे थोडेसे थेंब केमिनोफोरवर टाकलेले आहेत. आता थोडा वेळ वाट पाहूया. अरे बापरे, केमिनोफोर आणि ग्लिसरीन खूप जोरात जळायला लागलेले आहे, त्यामुळे मी इथून पटकन उडून जातो. तर अशा पद्धतीने रिॲक्शन झालेले आहे मित्रांनो. ही खूप भयंकर रिॲक्शन आहे मित्रांनो. केमिनोफोर आणि ग्लिसरीनची रिॲक्शन एवढी भयंकर होती की त्या बीकरच्या त्या काचेचे तुकडे झाले. तर म्हणूनच मी सांगतो मित्रांनो, ही रिॲक्शन घरी करू नका, हा प्रयोग घरी करून पाहू नका. धोका होण्याचे खूप चान्सेस आहे, कारण मी सुद्धा साईडला जाऊन थांबलो होतो तिकडे. आपल्या ह्या प्रयोगामध्ये आपल्या प्रयोगशाळेची अवस्था काय झालेली ते पाहताय ना तुम्ही. प्रत्येक गोष्टीचे तुकडे झालेले आहेत. इतक्या जोरात जळाला केमिनोफोर की त्याने काचेचे तुकडे करून टाकले. अशाच प्रयोगासाठी, गमतीशीर व्हिडिओसाठी आमचे सगळे स्टे ट्यून्ड राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.